हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. बघू शकता इथं दिवाळीची खरेदी केलेली आहे. नायलॉन पोहे, बुंदी 1 किलो, रुचिरा मसाला, चकली मसाला 1 पाकिट, फुटाणे डाळ 1/2 किलो, तळणारे पोहे 1 किलो, एवढं सामान आणलं आहे. तसंच गोकुळचं तूपसुद्धा आणलेलं आहे 1 किलो. एवढं सगळं सामान आणलेलं आहे. बघू शकता हा दुसरा दिवस आहे. सकाळी अन्वी इथं पोहे खाते आहे. अन्वी या दिवशी पोहे केले होते नाश्त्याला. बघू शकता इथं ती पोहे खात आहे. कुठला तेच घालू शाळेचे काय तो साधा ड्रेस शाळेचाच साधा घालायचा, नंतर शाळेची वेळ झाली की शाळेचा. आमच्या आईनं करंजी केलेली आहे. बघू शकता इथं एक गोळा राहिलेला आहे, नाही थोडंसं. बघू शकता इथं खरेदी केलेली आहे. दिवाळीचा बाजार, आकाशकंदील छोटे, मिक्स मटकी, डल एक, कापूस, छोटी जाडणी, मोती साबण आणि सुगंधी तुतणं एवढी खरेदी केलेली आहे. बघू शकता. पुन्हा एक नवीन आकाशकंदील आणलेलं आहे, पण आकाशकंदील आईला आवडला नाही म्हणून परत बदलायला गेलो आम्ही. परत बदलून दुसरा आणलेला आहे. बघू शकताय हा आकाशकंदील आणलेला आहे इथं ऑरेंज कलरचा. दाखवते तुम्हाला. मस्तपैकी ऑरेंज कलरचा आकाशकंदील असा आहे. तुम्हाला कसा वाटला हा आकाशकंदील नवीन आणलेला कमेंट करून सांगू शकताय मला. तुमच्या कमेंटची मी नक्की वाट पाहीन. दुसरा दिवस आहे आज. बघू शकता इथं तेल टाकलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे, जिरे मोहरीची फोडणी करून, आणि कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे. चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करत आहे हा कांदा. बघू शकता इथं चवीनुसार मीठ टाकते आता, आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कांदा. चांगला सोनेरी होईपर्यंत तेलात तळून घ्यायचा आहे कांदा. बघू शकता इथं कांदा चांगला सोनेरी झालेला आहे. आता त्यात मिक्स केलेले मोड घालू आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ चमच्याच्या सहाय्याने मिक्स केलेले मोड. बघू शकता इथं आता यात चवीनुसार तिखट घालू. तुम्हाला कितपत तिखट सपक किंवा तिखट आवडते त्यानुसार. मी इथं 2 चमचे तिखट टाकत आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते इथं. बघू शकता इथं मस्त कलर आलेला आहे भाजीला. रस्सा भाजी करणार आहे मी याची, मिक्स मोडाची, आणि त्यात पाणी घालते. बघू शकता कितपत पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा. त्यात झणझणीत आणि चमचमीत अशी मिक्स चवळीची रस्सा भाजी तयार आहे इथं. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता इथं बघू शकता इथं चवीनुसार थोडीशी साखर घालायची, आणि आता व्यवस्थित मिक्स करून झाकण घालून घ्यायचं आहे. बघू शकता इथं, आणि ही भाजी चांगली 10 मिनटं उकळून घ्यायची आहे. आता झाकण उघडून बघू शकता इथं चांगली उकळलेली आहे आमटी. गॅस बंद करते आता इथं मी. बघू शकता इथं मस्त अशी झणझणीत मिक्स मोडाची रस्सा भाजी तयार आहे. गुळ घालून कांदा टोमॅटो कोथिंबीरची कांदा टोमॅटो
कांदा आणि टोमॅटो कोथिंबीरची कोशिंबीर केलेली आहे मस्त. मिक्स मोडाची रस्सा भाजी आहे बघू शकता. इथं कढईत आता केली गरमागरम. आणि ह्या टोपलीत चपाती केलेल्या आहेत बघू शकता इथं. आणि इथं कुकरमध्ये भात आहे. तर असं आहे आजचं आमचं सगळ्यांचं जेवण. इथं लाडू केलेले आहेत बघू शकता इथं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा छोटासा व्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.